कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तर मोहन बरा आहे ना? हो, मला तुमची काळजी वाटत होती म्हणून मी तुम्हाला घ्यायला आलो। बाबा, जर त्या गुंडांनी आईला किंवा घरातल्या कोणाला काही केलं असतं तर आदित्य, हे सगळ्या मागे ना त्या दिशाचा हात आहे। तिला मदत करणारी तिची बहीण। काय? दिशाची बहीण? हो एक एक मिनिट, दिशाला बहीण पण आहे? हो, तिला बहीणही आहे आणि दुर्दैवाने ती आपल्याच घरात राहते। अरे पण कोण आहे ती? अनुष्का। अनुष्का? आपली अनुष्का? हो, आईने बायको म्हणून माझ्यासाठी निवडलेली अनुष्का। बाबा, ती दिशाचा बदला घेण्यासाठी आपल्या घरात आली। तुझी नक्की खात्री आहे या सगळ्या मागे अनुष्काचे म्हणून? हो, तिथे आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी। एकजुटीनं खंबीर व्हावं लागणार आपल्याला। तुला माहिती आहे अहिल्याचा अनुष्कावर किती विश्वास आहे? तिला सत्य पटवून देणं अवघड आहे, कारण प्रत्येक वेळेला तिला ठोस पुरावा लागतो। मी पण तोच विचार करतोय। आज कसं हरीशला सगळ्यांच्या डोळ्यासमोरून उडवलं। आता लवकरच मी या पारूचा पण पत्ता कट करेन आणि मग बघता बघता हे किर्लोस्कर साम्राज्य उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाही। मग या साम्राज्याची मीच मालकीण। हे किर्लोस्कर साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा विचार करताय? मला वाटलंच होतं तुमच्या या घाणेरड्या अन कुजलेल्या मेंदूत असाच काहीतरी प्लॅन सुरू असणार। पण अनुष्का मॅडम, हे समजा सपनातच। मला माहित आहे आज जे काही बी झालं त्यामध्ये सुद्धा तुमचाच हात आहे। देवी आईंना वाचवायचं खोटं नाटक केलं तुम्ही। जी गुंड म्हणून माणसं आली होती ती बी तुमचीच होती। अनुष्का मॅडम, मला बऱ्या बोलानं सांगा, हरीश सर कुठे आहेत? हरीश सर आदित्य सरांना भेटायला आले होते। हरीश सर कुठे आहे? त्यांना कुठं गायब केले तुम्ही? कुठे आहेत ते? त्यांचा भाऊ कुठे आहे? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। हो 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 हो, जरा शांत हो। अगं किती प्रश्न विचारतेस पारू? आणि तुला काय वाटलं तू मला जाब विचारशील आणि मी तुला खरी खरी उत्तर देईन? मुळात तू मला जाब का विचारतेस? मी काय केलंय? बंद करावं तुमची संधी नाटकं। मला माहित आहे दिशा मॅडमच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्ही इकडे आलात। अनुष्का मॅडम, पण आता बस झालं। आता मी गप्प बसणार नाही। काय वाटेल ते झालं तरी आज जाऊन देवी आहे ना तुमचं समद सत्य सांगणार आहे मी। तू ना मोलकरणीस, मोलकरणीसारखीच वाघ। आणि तुझा भाऊ माझ्या ताब्यात हे विसरू नकोस। आणि तू माझ्याबद्दल तुझ्या देवी आईला सांगणार? त्याआधी मीच सांगते, थांब। अनुष्का, बरं झालं आलीस। तसे मी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठीच प्रार्थना करत होते, पण खरं तर आज तू आमच्या कुटुंबाची सुरक्षा केली आहेस। नकोय मला हा मान। एका बाजूला माझा अपमान होणार असेल आणि दुसऱ्या बाजूला हे मान देण्याचं नाटक, तर नकोय मला हे। तसंही या घरात सगळं पारूसाठीच केलं जातं। मग त्यातून जे काही उरतं ते बाकीच्यांना, मग ती या घरची सून का असेना। अगं अनुष्का, अगं काय बोलतेस तू? एक मिनिट, काय चुकीचं बोलते मी प्रिया? सांग ना, मी चुकीचं बोलते? तूच मला उत्तर दे।
ह्या घरातल्या सुनांना मान मिळतो का? सुनांपेक्षा जास्त मान महत्व या नोकऱ्यांना मिळतं. आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर या पारूला मिळतं. खरंय, कितीतरी वेळेला मी बोललीये, पण काय झालं, शेवटी मी तोंडावर पडले. नाही, या घरात ना माझं कोणी काही ऐकूनच घेत नाही, महत्वच नाहीये माझ्या म्हणण्याला काही. अनुष्का, तुला जे बोलायचंय ते स्पष्ट बोल. ठीक आहे, ही पारू माझ्यावरती आरोप करतेय की आज जे काही घडलं ते माझ्यामुळे, मी ते घडवून आणलंय. तिला असं वाटतं की ती दिशा माझी बहीण आहे. मला नाही माहिती तिला असं का वाटतं ते, पण ती वाटेल ते माझ्यावरती आरोप करणार आणि मी शांतपणे सहन करायचे का? नाही, आय एम सो सॉरी. माझ्या डोक्यावरून पाणी गेलं. मला हे लग्नच नाही करायचंय. तुमचा खंबीरपणे पाठिंबा असल्याशिवाय ती असं कसे आरोप करू शकते माझ्यावरती? पारू, हे खरं आहे? देवी आई, मी खरं सांगते, या अनुष्का मॅडम वाटतात ना तशा अजिबात नाहीये. बघितलं मॅम? पारू, तू या घरच्या होणाऱ्या सुनेवर हे आरोप करतेयस याचं भान ठेव. मी अनुष्काबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही. पण देवी आई, आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागल. त्या अनुष्का मॅडम या घराची बनारी सून आहेत म्हणून त्या वागतील तसं बरोबर नाही. त्या प्रत्येक वेळी बरोबर असतील असं नाही. या कुठल्या येतून या घरात आल्यात ना हे मला चांगलंच माहित आहे. या अनुष्का मॅडमनी तुमच्या डोळ्यांवर विश्वासाची आणि पिरमाची पट्टी बांधली देवी आई, म्हणून तुम्हाला सत्य काय आहे ना हे दिसत नाही. पण आज मी सांगणार आहे ना तुम्हाला की प्लीज एकदा ऐकून घ्या. अनुष्का मॅडम जशा दाखवतात तशा अजिबात नाहीये. त्यांच्या मनात आपल्या समद्यांबद्दल लई द्वेष आहे. देवी आई, तुम्हीच विचार करा ना. दिशा मॅडम आपल्या घरातनं जेव्हा गेल्या त्याच्या काही दिवसात अनुष्का मॅडम आपल्या घरात आल्या. त्या आल्या दिवसापासून तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी तुमचं मन पूर्णपणे जिंकून घेतलं, तुमचा विश्वास जिंकून घेतला त्यांनी. एवढंच नाही, आदित्य सरांसोबत साखरपुडा केला त्यांनी. साखरपुडा झाल्या दिशा मॅडम परत आल्या. देवी या समजायचा या एकमेकांशी काही ना काहीतरी संबंध हा, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही जसं यांच्यावर विश्वास ठेवला तसंच डोळे झाकून मी बी यांच्यावर विश्वास ठेवला. पण आता माझे डोळे उघडलेत. ह्या अनुष्का मॅडम अजिबात चांगल्या नाहीयेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.